एज्युकेशनल अँड एंटरटेनमेंट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण उज्जैनमधील काल भैरवनाथ किंवा भैरवबाबांचे महत्त्व जाणून घेणार आहोत। तर बघा, काल भैरव किंवा भैरवबाबांचे मंदिर उज्जैन शिप्रा नदीच्या काठावर आहे। काल भैरव मंदिर हे शहरांचे संरक्षक देवता महाकाल किंवा भैरव भगवान शिवाची एक रूप याला समर्पित आहे। काल भैरव मंदिराचे खूप धार्मिक महत्त्व आहे, ज्यामुळे ते उज्जैनमधील प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक आहे, जेथे शेकडो ते हजारो भाविक दररोज काल भैरवाचे दर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी येतात। या मंदिरात काल भैरवाच्या मूर्तीला तांत्रिक विधीचा भाग म्हणून मद्य अर्पण केले जाते। यामध्ये काल भैरवाचा आपण इतिहास पाहूया। काल भैरव मंदिराचा इतिहास सुमारे जवळजवळ 6000 वर्ष जुना असल्याचे मानले जाते, परंतु आजपर्यंत कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही। परंतु काल भैरव मंदिराचा जीर्णोद्धार सुमारे 1000 वर्षापूर्वी परमार राजांनी केल्याचे सांगितले जाते। या बांधकामासाठी केवळ मंदिराचे जुनेच साहित्य वापरण्यात आले असून हे मंदिर आजही त्याच अवस्थेत आहे। यानंतर काल भैरव मंदिराचे जे रहस्य आहे ते रहस्य आपण आता जाणून घेऊया। आपल्या देशात अशी अनेक मंदिरे आहेत की जी आपल्या अनोख्या परंपरा आणि रहस्यांसाठी ओळखली जातात। असेच एक मंदिर मध्य प्रदेशातील उज्जैन येथे स्थित भगवान काल भैरव मंदिर आहे। या मंदिराची चमत्कारिक आणि रहस्यमय गोष्ट म्हणजे येथे असलेली काल भैरवाची मूर्ती दारूचे सेवन करते। आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या भांड्यात दारू घेऊन त्याच्या मुखाला लावली जाते आणि भांडं लगेच आपोआप रिकामं होतं, असे मानले जाते की काही वर्षापूर्वी हे रहस्य शोधण्यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी बाबा काल भैरवाच्या भोवती बरेच उत्खनन केले होते, परंतु तरीही ते रहस्य सापडू शकले नाही। यासोबतच या मंदिराच्या संदर्भात असे सांगितले जाते की प्राचीन काळी येथे तांत्रिक लोक येत आणि तांत्रिक विधी करत असत आणि असे मानले जाते की येथे केलेले तंत्र कधीच बिघडत नाही। यानंतर काल भैरव मंदिर आणि पौराणिक संबंध आपण पाहूया। मंदिराच्या पुजाऱ्याच्या मते या मंदिराचे वर्णन स्कंद पुराणातील अवंती विभागात आढळते। या मंदिराशी संबंधित आख्यायिकाही आहेत। त्यानुसार उज्जैनच्या भगवान महाकालने या शहराच्या रक्षणासाठी काल भैरवाची नियुक्ती केली होती, म्हणूनच काल भैरवाला उज्जैन शहराचा कोतवाल असेही म्हणतात। काल भैरवाची दर्शनाची वेळ जी आहे ती आहे, काल भैरव मंदिर हे भाविकांसाठी दररोज सकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत सदा खुले असते। काल भैरव मंदिर उज्जैन जाण्यासाठी उत्तम काळ जो आहे तो आहे भैरवनाथ बाबा मंदिर परिसरामध्ये वर्षभरात कधीही तुम्ही जाऊ शकता। परंतु जर तुम्ही काल भैरव मंदिरासह उज्जैनमधील प्रमुख मंदिरे आणि पर्यटन स्थळांना भेट देणार असाल तर त्यामुळे ऑक्टोबर ते मार्च हा काळ त्यासाठी अतिउत्तम आहे, कारण यावेळी उज्जैनचे हवामान अतिशय आल्हाददायक असते। त्यामुळे हिवाळ्यात उज्जैनला जाणे अतिउत्तम मानले जाते। जर आपणास उज्जैनला जायचे असेल व काल भैरवाचे दर्शन घ्यायचे असेल तर जवळच देवी अहिल्याबाई होळकर एअरपोर्ट इंदूर स्थित असून उज्जैनपासून सुमारे 56 किलोमीटर अंतरावर ते आहे। उज्जैन जंक्शन रेल्वे स्थानक हे एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे, जे देशातील सर्व प्रमुख स्थानकांशी रेल्वे मार्गाने जोडलेले आहे। काल भैरव मंदिर रेल्वे स्थानकाहून सुमारे 6 किलोमीटर आहे। भैरव बाबा मंदिर उज्जैनला बसने किंवा रस्त्याने यायचे असेल तर उज्जैनमधील प्रमुख बस स्थानके देवास गेट आणि नानाखेडा आहेत। मध्य प्रदेशातील प्रमुख शहरांमधून उज्जैनसाठी नियमित बस सेवा उपलब्ध असतात। हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास नक्कीच सबस्क्राईब व शेअर जरूर करा।